इंग्रजी शिकायचे पण येत काही नाही आहे. चिंता वाटते. काळजी कशाला करता? मी आहे ना तुमची मराठी लेक्चरवाली. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. जर तुम्हाला इंग्रजी बेसिकपासून शिकायचं असेल तर ह्या सिरीजला एकदा नक्की भेट द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवाले या आपल्या लाडक्या चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी अक्षरांच्या सुंदर दुनियेत जाणार आहोत. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे का, इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला इंग्रजी मूळाक्षरांची पहिल्यांदा काय करावी लागेल रे, ओळख करून घ्यावी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जे काही इंग्रजी मूळाक्षर आहे त्यालाच आपण अल्फाबेट असेही म्हणतो. तर ह्यामध्ये प्रत्येक अक्षराची काय असतात रे, 2 रूपे असतात. एक जे काही मोठं आहे त्याला आपण म्हणतो कॅपिटल लेटर. काय म्हणतो बघा, जे काही मोठं आहे त्याला म्हणायचं कॅपिटल लेटर्स. त्यानंतर जे काही छोटं आहे त्याला काय म्हणायचं आहे, स्मॉल लेटर्स. काय म्हणायचे बघा, स्मॉल लेटर्स. कॅपिटल म्हणजेच काय सांगितलं मी, मोठी मूळाक्षरे. त्यासोबतच स्मॉल म्हणजे काय रे, छोटी अक्षरे. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॅपिटल लेटरसोबत स्मॉल लेटर्स पाहणार आहोत आणि त्यासोबतच त्यांचा जो काही उच्चार आहे, हा उच्चार कशा पद्धतीने असतो हे सुद्धा समजून घेणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया. बघा, मी काय सांगितलं, जे काही इंग्रजी मूळाक्षर आहेत, तर इंग्रजी मूळाक्षर एकूण आहेत 26. किती आहेत बघा रे, 26. मी काय सांगितलं, जे काही इंग्रजी मूळाक्षरे काय आहेत बघा, इंग्रजी मूळाक्षरे एकूण 26 आहेत. त्यांनाच आपण अल्फाबेट असे म्हणतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, मी इथे काय केले, 3 रकाने आखलेले आहेत. तर ह्या तिन्ही रकान्यामध्ये मी काय करते, इथे लिहिते पहिल्यांदा कॅपिटल लेटर. काय आहे बघा, कॅपिटल लेटर. दुसऱ्या रकान्यामध्ये स्मॉल लेटर. आणि त्यानंतर आहे इथे उच्चार. काय आहे बघा, उच्चार. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही इंग्रजी मूळाक्षरामध्ये पहिले जे काही लेटर आहे ते आहे ए. काय आहे बघा, ए. बघा, हे झालं मोठ्यामध्ये. लक्षात आलं का? हे झालं कॅपिटल लेटर ए. पण जर मला ते स्मॉलमध्ये काढायचं असेल तर तुम्हाला काढावं लागणार आहे इथे ए. काय करावं लागणार आहे बघा, इथे लिहावं लागणार आहे ए. आणि हा जो काही त्याचा उच्चार आहे तो काय आहे बघा, तर तो उच्चार आहे ए. काय आहे बघा, ए. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच जे काही दुसरं अक्षर आहे ते काय आहे बघा, बी. काय आहे बघा, बी. आणि जे काही स्मॉल लेटर आहे त्यामध्ये तो बी कसा लिहिला जातो, ह्या पद्धतीने. लक्षात आलं का? बरेच विद्यार्थी काय करतात रे, बी म्हणून डी काढतात आणि डी म्हणून काय करतात रे, बी काढतात. हे समजून घ्या. बी म्हणजेच काय, जे काय उजव्या बाजूला काय आहे रे, त्याचा अर्धगोल आहे. हे लक्षात आलं का? बीचा उच्चार म्हणजेच काय, बी. काय आहे बघा, तो बी. असं काय करतात रे, ह्या मूळाक्षराचा उच्चार करतात. त्यानंतरनं काय आहे बघा, कॅपिटल लेटर आहे सी. आणि तो सी काय केला जातो रे, अगदी छोट्या ह्याच्यामध्ये लिहिला जातो. हा जो मोठा सी आहे तो सी असा लिहिला जातो. लक्षात आलं का? आणि जो काही त्याचा उच्चार आहे तो काय आहे बघा, सी. काय आहे बघा, सी. त्यासोबतच पुढचे जे काही मूळाक्षर आहे ते काय आहे बघा, डी. मी काय घेतलं बघा, डी. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही डी आहे ह्या डीचं जे काही स्मॉल लेटर आहे
तर ते काय आहे बघा, जो काही डी आहे हा जो बी लिहिला आहे हा बी उलटा, म्हणजेच काय आहे बघा, हा उजव्या साईडला आहे तर आपल्याला काय करायचं, अर्धगोल हा डाव्या साईडला करायचं आहे. बी आणि डी मध्ये गल्लत करायची नाही. लक्षात आलं का? आणि जो काही त्याचा उच्चार येतो तो काय येतो रे, डी. त्यासोबतच पुढील जे मुळाक्षर आहे ते आहे ई. आणि जे काही स्मॉल लेटरमध्ये ई कसा लिहिला जातो बघा, हा ई. आणि त्याचा जो काही उच्चार आहे तो काय आहे बघा, ई. त्यासोबतच पुढील मुळाक्षर आहे यफ. आणि जो काही स्मॉलमध्ये यफ लिहिला जातो तो काय केला जातो बघा रे, जो काही हा यफ आहे हा अशा पद्धतीने लिहिला जातो लहान ह्याच्यामध्ये. तर ह्याचा जो काही उच्चार आहे तो काय आहे बघा, एफ. काय आहे बघा, एफ. त्यासोबतच जो काही पुढील मुळाक्षर आहे ते काय आहे बघा, जी. काय आहे, जी. आणि हा जो काही जी आहे हा स्मॉलमध्ये कसा लिहिला जातो बघा, जी. आणि त्याचा जो काही उच्चार आहे तो काय आहे बघा, जी. काय आहे, जी. त्यासोबतच आता काय आहे, पुढील मुळाक्षर आहे यच. काय आहे बघा, यच. आणि जे काही स्मॉल लेटर आहे त्यामध्ये हा यच कसा लिहिला जातो बघा, हा यच. आणि त्याचा जो काही उच्चार आहे तो काय आहे, यच. त्यानंतर पुढील मुळाक्षर आहे आय. काय आहे बघा, आय. त्यासोबतच मी काय करते, आता तुम्हाला समजलं असेल, मी पहिल्यांदा कॅपिटल लेटर लिहून घेते, मग आपण काय करूया, स्मॉल लेटर लिहूया. आय नंतर काय आहे बघा, जे. नंतर आहे के. मग आहे यल. हा आहे यम. त्यासोबतच काय आहे बघा, यन. ओ. पी. क्यू. आर. एस. टी. यू. व्ही. डब्ल्यू. एक्स. वाय आणि झेड. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही आय आहे हा आय स्मॉल लेटरमध्ये कसा लिहिला जातो बघा, उभी रेष आणि त्याच्यावर काय आहे रे, टिंब. आणि जो काही त्याचा उच्चार आहे तो काय आहे बघा, आय. काय आहे बघा तो, आय. त्यानंतर जो काही जे आहे ह्या जेचा, जे स्मॉल लेटरमध्ये काय केला जातो रे, हा जे काढला जातो अशा पद्धतीने. आणि त्याचा जो काही उच्चार आहे तो काय आहे रे, जे. त्यासोबतच पुढे आहे के. स्मॉल लेटरमध्ये काय केला जातो रे, तो असा स्मॉल पद्धतीने लिहिला जातो, छोट्या अक्षरामध्ये लिहिला जातो. आणि त्याचा जो उच्चार आहे तो काय आहे बघा, के. त्यासोबतच जो काही यल आहे हा यल कसा लिहिला जातो, तर एक उभी रेष म्हणजेच काय आहे बघा आपला यल. विद्यार्थी मित्रांनो, आय आणि यलमध्ये सुद्धा काय आहे रे, फरक आहे. जेव्हा आपण स्मॉल लेटरमध्ये लिहितो तेव्हा आईवर काय आहे रे, टिंब आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. मुले आई म्हणून काय करतात रे, फक्त एक छोटी रेष देतात, तर तो काय असतो आपला यल असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा जो काही यल आहे ह्याचा जो काही उच्चार आहे तो काय आहे बघा, यल. ए आणि यल. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील आहे यम. जो काही यम आहे तोच काय करायचा, असा स्मॉलमध्ये लिहायचा. लक्षात आलं का? हे झालं यमचं स्मॉल लेटर. हे आहे कॅपिटल, हे आहे स्मॉल. लक्षात आलं का? आणि त्याचा जो काही उच्चार आहे तो काय आहे, यम. त्यासोबतच जे काही पुढील मुळाक्षर आहे ते काय आहे बघा, यन. आणि हा यन हा कसा लिहिला जातो बघा, तर तो लिहिला जातो ह्या पद्धतीने, यन. आणि त्याचा जो काही उच्चार आहे तो काय आहे बघा, यन. काय आहे, यन.
त्यानंतर जो काही ओ आहे हा काय आहे, हे कॅपिटल लेटर आहे आणि स्मॉलमध्ये मी काय केलं रे, हा अगदी छोट्या पद्धतीने लिहिला. तर तो काय झाला रे, ओ. आणि त्याचा उच्चार काय येतो बघा रे, ओ. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर हा आहे पी. पीसुद्धा काय केला जातो रे, छोटा लिहिला जातो. लक्षात आलं का? आणि त्यासोबतच त्याचा उच्चार जो होतो तो काय होतो रे, पी. त्यासोबत हा जो काही क्यू आहे, ह्या क्यू काय केला जातो रे, ह्या पद्धतीने लिहिला जातो. त्यासोबतच खाली एक आडवी रेष, हा काय आहे आपला क्यू. बरेच विद्यार्थी जो काही जी आहे पी आणि क्यूमध्ये काय करतात रे, फसतात. लक्षात आलं का? हा आहे पी आणि त्याच्या उलट काय आहे रे, क्यू. लक्षात आलं का? क्यू आणि जी. जीला काय आहे रे, खाली अर्धगोल आहे, म्हणजे थोडं इथं चंद्राचा आकार आहे. लक्षात आलं का? पण जो काही क्यू आहे, ह्या क्यू काय केला आहे, खाली रेष नाही आहे, फक्त काय आहे, हा क्यू असा काढलेला आहे. लक्षात आलं का? तर हा जो काही क्यू आहे, ह्या क्यूचा उच्चार काय होतो बघा, क्यू. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच जो काही आर आहे तो लहान, म्हणजेच जे काही स्मॉल लेटर आहे त्यामध्ये काय केला जातो, हा आर असा काढला जातो. आणि त्याचे जे काही उच्चार आहे तो काय आहे बघा, आर. काय आहे, आर. त्यासोबतच पुढील जे लेटर आहे ते काय आहे, यस. काय आहे बघा, यस. आणि त्याचा उच्चार काय केला जातो, यस. त्यासोबतच आहे टी. आता टी काढताना काय करायचे, हा आहे आपला स्मॉल लेटरमध्ये टी आणि त्याचा उच्चार आहे टी. काय आहे बघा, टी. त्यासोबतच पुढील जे काही कॅपिटल लेटर आहे ते काय आहे, यू. आणि यू कसा काढला जातो स्मॉल लेटरमध्ये, हा आहे यू. लक्षात आलं का? आणि त्याचा जो काही उच्चार आहे तो काय आहे बघा, यू. त्यासोबतच जो काही व्ही आहे हा काय केला जातो रे, असा काढला जातो. लक्षात आलं का? त्यासोबतच त्याचा जो काही उच्चार आहे तो काय आहे बघा, व्ही. त्यासोबतच पुढील जे अक्षर आहे ते आहे डब्ल्यू आणि ते सुद्धा काय केलं जातं रे, स्मॉल लेटरमध्ये काढलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही डब्ल्यू आहे, ह्या डब्ल्यूचा जो काही उच्चार आहे तो काय आहे बघा, डब्ल्यू. काय आहे, डब्ल्यू. त्यासोबत जो काही एक्स आहे, ह्या एक्सचा जो काही स्मॉल लेटर आहे तो काय आहे रे, अशा पद्धतीने काढला जातो. आणि त्यासोबतच जो काही त्याचा उच्चार आहे तो काय आहे बघा, एक्स. काय आहे, एक्स. त्यासोबतच वाय जो आहे काय केला जातो रे, असा काढला जातो. त्यासोबतच वायचा उच्चार काय येतो बघा, वाय. काय येतो, वाय. आणि झेड हा स्मॉल लेटरमध्ये काय केला जातो रे, अशा पद्धतीने काढला जातो. त्यासोबतच त्याचा जे काही उच्चार आहे तो काय केला जातो रे, झेड अशा पद्धतीने केला जातो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही तुम्ही काय कराल रे, इंग्रजी मुळाक्षरांची ओळख करत असताना कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर आणि त्याचा उच्चार हा व्यवस्थित करा. लक्षात आलं का? आता तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला तर माहिती होतं, हे लिहिण्याचं कारण काय? तर विद्यार्थी मित्रांनो, आता जेव्हा आपण काय करतो, जेव्हा काही कॅपिटल लेटर म्हणजे एपासून काही शब्द सुरू होतात तेव्हा जे काही त्यांचा ध्वनी निघतो, म्हणजेच काय बघा रे, उदाहरणार्थ मी जर काय घेतलं रे, एअर घेतलं तर त्याचा उच्चार होतो एपासून. पण मी जर ॲपल घेतलं तर त्याचा उच्चार होतो अपासून. लक्षात आलं का? म्हणजेच जेव्हा आपण इंग्रजी मुळाक्षर घेतो तेव्हा त्याचा जो काही ध्वनी निघतो, म्हणजे जो काही त्याचा आवाज आहे हा काय आहे रे, प्रत्येक अक्षरानुसार काय आहे रे, वेगळा आहे. म्हणून इथे मी तुम्हाला उच्चार दिलेला आहे. त्यासोबतच जे काही तुम्ही म्हणाल हे कॅपिटल लेटर लिहिण्याचं काय, तर जेव्हा आपण पत्र लिहित असू किंवा पॅरेग्राफ नवीन लिहित असू, कुणाचं नाव लिहित असू, तर आपल्याला पहिल्या जो काही वर्ड आहे, म्हणजे जो काही शब्द आहे, या शब्दाची सुरुवात आपल्याला कशापासून करावी लागते रे, कॅपिटल लेटरने करावी लागते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय केली रे, ही अक्षरं पाहिली आणि त्यांची 2 रूपे
पाहिली. पुढच्या व्हिडिओमधून आपण काय करणार आहोत, हे जी काही अक्षरे आहेत ह्या अक्षरांचे वेगवेगळे आवाज शिकणार आहोत. जसे काय एचा कधी ॲ होतो तर कधी ए होतो. तोपर्यंत या अक्षरांचा सराव करत राहा. आता हे जे काही अक्षरांचा सराव आहे हा मी काय केलं रे, जी काही लाईन आहे एका लाईनमध्ये केलेला आहे. पण जर तुम्हाला ह्याचा व्यवस्थित सराव करायचा असेल तर काय करा, 4 रेघी वही आणा. त्या 4 रेघी वहीमध्ये काय करायचं असतं, हे अक्षरं काढायची असतात. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तो व्हिडिओ नक्की बनवून टाकेन. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका.